आपण सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या, ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या। प्रेक्षको नमस्कार, तुम्ही पाहताय सांगोला पॉलिटिक्स। तालुक्याला हादरवणारी एक भयानक घटना काल सांगोला शहरात घडली। सांगोला शहरातील राऊत मळ्यानजीक एका पिग्मी एजंटाला 4 जणांनी शस्त्राचा धाक दाखवून आणि डोळ्यात चटणी टाकून त्या पिग्मी एजंटजवळील 25,000 रुपयांची पिशवी हिसकावून पळ काढलाय। या घटनेमुळे सांगोला तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे। या घटनेची नोंद सांगोला पोलिसांमध्ये करण्यात आली। आबासो अशोक राऊत राहणार राऊतमळा सांगोला यांनी याबाबतची फिर्याद सांगोला पोलिसांमध्ये दिलेली आहे। त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आबासो राऊत हे सांगोल्यातील विजयालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेत कॅशियर म्हणून काम करतात। सोबतच ते बँकेची पिग्मी देखील गोळा करतात। राऊत हे काल म्हणजे 3 मार्च रोजी नेहमीप्रमाणे बँकेत कामाला गेले होते। दुपारी 2च्या सुमारास ते त्यांच्या मित्रासोबत इंदापूर येथे एका कामानिमित्त गेले होते। इंदापूरवरून रात्री 8च्या सुमारास ते सांगोल्यात परत आले आणि परत आल्यानंतर त्यांनी सांगोला शहरात पिग्मी गोळा केली। रोख व ऑनलाईन स्वरूपात त्यांनी ही पिग्मी गोळा केली। रोख स्वरूपात 69,000 पिग्मी गोळा झाली होती। त्यातील 25,000 रुपये त्यांनी बॅगमध्ये ठेवले होते व उरलेली रक्कम त्यांनी खिशात ठेवली होती। त्यांनी सांगोला शहरातील शेवटची पिग्मी मिरज बोगद्याजवळील मणेरे यांच्या दुकानात गोळा केली। दरम्यान पिग्मी गोळा करून ते 9:40 घराकडे निघाले होते। दरम्यान माऊली वॉशिंग सेंटर इथून राऊतमळ्याकडे जाणाऱ्या रोडने ते जात होते। या रस्त्यावर ओढ्याच्या अलीकडील बाजूस फुले यांच्या प्लॉटच्या शेजारी एका अंधारात 4 जण एक पल्सर गाडी घेऊन दबा धरून उभे होते। या चौघातील एक इसम राऊत यांच्याकडे अचानक पळत आला आणि त्यानं राऊत यांच्या अंगावर तिखट मिरचीची पावडर टाकली। ही तिखट चटणी राऊत यांच्या डोळ्यात गेल्यामुळं त्यांना काही कळेनासं झालं। त्यांनी अर्जंट ब्रेक मारून गाडी थांबवली। तेवढ्यातच त्या अंधारात दबा धरून बसलेले इतर 3 जण त्यांच्याकडे धावत आले आणि त्यांनी राऊत यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली। हे 4 जण राऊत यांच्या हातातील पैशाची बॅग हिसकावत होते, मात्र राऊत यांनी ती बॅग बराच वेळ न सोडता हातात धरून ठेवली होती। दरम्यान एका इसमानं त्यांच्या खांद्याच्या बाजूस चावा घेतला आणि जोराने बॅग हिसकावून हे 4 जण एका दुचाकीवरून अंधाराचा गैरफायदा घेऊन पळून गेले। दरम्यान राऊत यांच्यासोबत झालेला हा प्रकार तेथील आजूबाजूच्या लोकांना समजतात तिथं मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आणि तिथल्या घटनास्थळावरच्या स्थानिकांनी राऊत यांना सांगोला इथं उपचारासाठी दाखल केलं। राऊत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या ताब्यातील 25,000 रुपयाची रक्कम लुटण्यात आल्याचं फिर्यादीत म्हटले। दरम्यान या घटनेमध्ये राऊत यांना मारहाण झाली आणि या मारहाणीत त्यांच्या अंगाला इजाही झालेली आहे। या लुटीच्या घटनेची नोंद सांगोला पोलिसांमध्ये करण्यात आलेली आहे। तर प्रेक्षको, सांगोला शहरात यापूर्वी अशा लुटीच्या घटना फार कमी प्रमाणात घडल्या होत्या, मात्र काल सांगोला शहरात घडलेली ही घटना अत्यंत धक्कादायक आहे। या 4ही लुटारूंचा पोलीस शोध घेत आहेत। हे 4ही जण
या परिसरात टेहळणी करत असल्याचं स्थानिकांचं मत आहे. त्यांनी वाच ठेवूनच राऊत यांच्या बाबतचा हा लुटीचा प्रकार केल्याचं बोललं जाते. या घटनेची माहिती मिळताच सांगोला पोलिसांनी तातडीनं या घटनास्थळाला भेट दिली आणि चोरट्यांचा तपास तातडीनं सुरू केलेला आहे. तर सांगोला तालुक्यात घडलेली ही अत्यंत हादरवून टाकणारी घटना, ज्या घटनेमुळं पोलिसांचा धाक गुन्हेगारांना राहिला नसल्याचं बोललं जात आहे. या चोरट्यांचा तातडीनं तपास लावावा आणि कठोरातली कठोर शिक्षा करावी अशी मागणी सांगोला शहरवासियांमधून होताना दिसते. आपण सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या, ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या.